अहो मुळात त्यांनाच माहित नाहीये, या तालुक्याच्या आमदारालाच माहिती आहे की आपण कुणाचे आहोत. त्यामुळे तो काय करतो, कामापुरता लबाड आहे तो, एक नंबरचा लबाड. सरकारमध्ये त्यालाच माहित नाही मी आहे की नाही आहे, पण असा लोण्याचा गोळा बघितला का तो डल्ला मारतो. आणि मग तो डल्ला मारत असताना तो कुठून आलाय त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. या सरकारमध्ये जर आपण नाहीच आहोत तर आपल्याला कुठलंही काम आपलं म्हणायचा अधिकार नाही. आपला जर कोण नेता आहे हे त्याला सांगता येत नसेल तर त्याने हा उद्योग बंद केला पाहिजे. आणि त्याचे कच्चे बच्चे आहेत ना, यांनी सुद्धा थांबवलं पाहिजे. कारण माझी जनता इतकी सुज्ञान झाली आहे. आत्ताच ताई म्हणत होत्या, त्यांना तर माहित नाही की 20 वर्ष मी त्यांच्याशी जेव्हा संवाद साधत होते, मी यांना निवडून द्या म्हणत. बरोबर ना ताई? बरोबर. किती लोकांना आपण निवडून दिलं, पण त्यांना विसर पडतो. त्या जसं म्हणतात पाठ फिरवतात. मग निवडून ज्याला देतो, लोकप्रतिनिधी ज्याला म्हणतो, त्याला भान राहिलं पाहिजे की हा माझे मतदार आहेत, ही माझी जनता आहे. यांच्या सुखदुःखाच्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडवल्या पाहिजेत. आणि ज्या पक्षाचं अजून मी पक्षात कोणत्या आहे ते मला माहीत नसेल तर अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. किंबहुना ते जे करतात त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण खालच्या त्यांच्या यंत्रणेवर, त्यांच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पण दिसून येतो. आणि म्हणून त्यांना जर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांनी विचार करावा, विचार करून निर्णय घ्यावा, तो जाहीर करावा. आणि एकदाचा निर्णय होत नसेल तर घरी बसावं, असं माझं त्यांना आव्हान आहे. नाहीतर हे असा चाललेला कारभार, कार्यकर्ते काही गप्प बसणारे नाही आहेत. कार्यकर्त्याला कळतं आहे. पूर्वीचा काळ राहिला नाही. 25 वर्षापूर्वी तुम्ही खूप लबाड्या केल्या, 50 वर्षापूर्वी खूप लबाड्या केल्या, पण आज 75 वर्षानंतर प्रत्येक नागरिक हा सुज्ञान झालेला आहे. प्रत्येक लहान मुलाला सुद्धा चांगलं वाईट कळतं. आणि म्हणून आपण त्यांना फसवू शकत नाही. आणि म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. सरकारमध्ये शिंदे सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे. अजितदादा सुद्धा म्हणतात मोदी से बढ़कर कोई नहीं, मोदी है तो सब मुमकिन है. आणि मग हे कुणाचे आहेत हे तुम्ही त्यांना विचारा, आम्हाला विचारण्यापेक्षा. जय हिंद.